जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिरात दरवर्षी लाखो भाविक भेट देतात। भाविक आपल्या मनाने दानही करतात। अशातच आता माता वैष्णोदेवी मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या चांदीच्या दागिन्यांची तपासणी करण्यात आली। सरकारच्या टांकसाईला 95% अधिक चांदीच्या वस्तू बनावट असल्याचं आढळून आलं, अशी माहिती समोर आली। मंदिर मंडळाने सुमारे 20 टन चांदीचे दागिने वितळून साठवण्यासाठी सरकारी टांकसाईत पाठवले। या दरम्यान टांकसाईला असं आढळून आलं की चांदीच्या दागिन्यांपैकी केवळ 5 ते 6% वस्तू खऱ्या चांदीच्या होत्या, तर उर्वरित भाग कॅडमियम आणि लोखंडाचा होता। टांकसाईतील या शोधामुळे चिंता वाढली आहे, कारण मंदिर मंडळाला सध्याच्या बाजारभावाप्रमाणे अंदाजे 500 ते 550 कोटी रुपयांची चांदी सापडेल अशी अपेक्षा होती। प्राथमिक तपासानुसार चांदीचे मूल्य केवळ 30 कोटी रुपये असू शकतात। चांदीचा सध्याचा भाव अंदाजे 2,75,000 रुपये प्रति किलोग्राम आहे। तर दिसायला चांदीसारखंच असलेलं कॅडमियम या धातूचा भाव फक्त 400 ते 500 रुपये प्रति किलोग्राम आहे। देवस्थान मंडळाने अलीकडेच सुपूर्द केलेले 70 किलो चांदीमधून केवळ 3 किलो चांदी खरी होती, असं टांकसाईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं। कॅडमियममुळे आरोग्याला गंभीर धोका असून BISने त्याच्या वापरावर बंदी घातली आहे। ही भेसळ मुख्यतः वैष्णोदेवी मंदिर परिसरातच आढळते। तिरुपती किंवा सिद्धिविनायक यासारख्या इतर मुख्य धार्मिक स्थळांवर अशा प्रकारची भेसळची कोणतीही नोंद नाही। यामागे चांदीच्या वस्तू विकणारे काही विक्रेते असल्याचा संशय आहे। हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी जय महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका।